प्रभू श्रीराम क्षत्रिय असल्याने मांसाहारी होते। जितेंद्र आव्हाड यांचं प्रभू श्रीरामांविषयी वादग्रस्त वक्तव्य। हिंदूंना दुखावून इतर धर्मीयांना खुश करणे ही खेळी। राम कदमांचं आव्हाडांना प्रत्युत्तर। अयोध्या सोहळ्या दिवशी दारू आणि मांसबंदी लागू करा। भाजप आमदार राम कदम यांच्या मागणीने खळबळ। निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अपूर्ण मंदिरामध्ये प्रभू रामांची स्थापना। रामप्राण प्रतिष्ठापना सोहळ्यावरून नाना पटोलेंची भाजपावर टीका। ओबीसी आरक्षणाविरोधात याचिकेवर 7 फेब्रुवारीला सुनावणी। टक्केवारीपेक्षा जास्त आरक्षण दिल्याचा याचिकेतून आरोप। राम मंदिर कोणाची खासगी जहागीर नाही। अंगणवाडी सेविकांच्या मोर्चातून उद्धव यांची मोदींवर टीका। अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक। मुख्यमंत्री सेविकांना सर्वतोपरी सहकार्य करणार। दीपक केसरकरांनी प्रसार माध्यमांना दिली माहिती। हसन मुश्रीफांवर भाजपानं ईडी लावली। आता मुश्रीफ भाजपासोबत आहेत। मुश्रीफांवर लावलेले आरोप खोटे की खरे ते सांगा। सुप्रिया सुळेंचा भाजपाला सवाल। सामंत बोलतील तसंच होईल असं नाही। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर भाजपाचा क्लेम। नारायण राणेंचं सूचक वक्तव्य। महानंद डेअरी गुजरातला नेण्याचा डाव। राज्यात धृतराष्ट्राचं सरकार। राज्यकर्ते दिल्लीच्या ताटाखालचं मांजर। संजय राऊतांचा हल्लाबोल। महानंद आणि सरकारच्या त्रुटीमुळे ही परिस्थिती। मंत्री छगन भुजबळ यांचा राज्य सरकारला घरचा आहेर।